ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण डिस्कस करणार आहे लिव्हिंग वर्ल्ड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. हा आपला चॅप्टर नंबर फर्स्ट आहे. याच्या आधीचे व्हिडिओ लेक्चर जे आहे ते प्रिव्हियस रेकॉर्डेड होते. आता न्यूली स्टार्ट केलेलं आहे म्हणून थोडंसं नवीन अपडेटेशननुसार आपल्या ॲपमध्ये हे व्हिडिओ लेक्चरची सिरीज चालणार आहे. तर याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आपल्याला. NMS पॉईंट ऑफ व्ह्यू, NMSमध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन आत्तापर्यंत विचारण्यात आलेले आहे किंवा इन फ्युचर कशा प्रकारचा पॅटर्न चेंज होऊ शकतो आहे. म्हणजे टिपिकलिटी लेवल नेहमी सारखी राहणार नाही आहे. टिपिकलिटी लेवल चेंज होत राहणार कारण की सिलेक्शन पर्सेंटेज वाढलेले आहे आणि सिलेक्शन वाढणार तर कॉम्पिटिशनसुद्धा वाढणार. त्याच्यामुळे काही ना काही करेक्शन करता करता या नोट्समध्ये आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये ते करेक्शन तुम्हाला आढळणार. ओके, तर आता फर्स्ट ऑफ ऑल बघा, लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स या चॅप्टरमध्ये आता काय असं असेल, कारण की आपल्याला माहिती आहे 7th सुद्धा आपण हा चॅप्टर स्टडी केलेला आहे, लिव्हिंग वर्ल्ड अँड द क्लासिफिकेशन. ओके, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जिओग्राफिकल रिजननुसार कोणते कोणते ॲडॅप्टेशन आहे. पण यावर्षीसुद्धा आपल्याला क्लासिफिकेशन दिलेलं आहे. बट यावर्षी कोणतं आहे, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. खूप मोठा ड्रास्टिक बदल आहे सिलॅबसमध्ये. कारण की मागच्या वर्षीचा जो सिलॅबस होता त्याच्यामध्ये जे डेटा दिलेला होता खूप लिमिटेड होता, कन्सेप्च्युअल कमी आणि म्हणजे सिम्पल क्वेश्चन होते, सिम्पल नोट्स होते. बट यावर्षीचा जे सिलॅबस आहे आणि हा जो क्लासिफिकेशन आहे हा सगळा कन्सेप्च्युअल गोष्टीवर आधारित आहे. तर हे कन्सेप्ट आपल्याला क्लिअर असेल तरच आपण या चॅप्टरच्या जे काही मायनर गोष्टी आहेत ज्याला आठवण ठेवायला आपल्याला खूप जास्त भारी जाणार आहे, हे गोष्टीसुद्धा आपण इथे कव्हरअप करू शकतोय. तर बघा आता लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्समध्ये काय दिलेलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल बघा, मागच्या वर्षीला जे चालू केलं होतं त्याच्यावर थोडंसं रिकॅप घेणार की जिओग्राफिकल रिजननुसार आपण ॲनिमल्स आणि प्लांट्समधलं क्लासिफिकेशन बघितलं आहे. ॲनिमल्समधलं क्लासिफिकेशन कशा प्रकारे, तर फॉरेस्ट एरियामधले फॉरेस्ट रिजनमधले राहणारे ॲनिमल्स. ओके, त्याच्यानंतर डेझर्ट एरियामधले, त्याच्यानंतर स्नोई रिजनमधले, ॲक्वॅटिक प्लांट्स अँड ॲनिमल्स, ॲक्वॅटिक प्लांट्स, अशा प्रकारचं क्लासिफिकेशन आपण लास्ट इयरला बघितलं आहे. बट यावर्षी याच्यापेक्षा डिफरन्स आहे आणि ते आपण स्टार्ट करणार आहे इथून. तर पहिला जे क्वेश्चन आहे की यावर्षीसुद्धा क्लासिफिकेशन हा चॅप्टर कशासाठी दिलेला आहे, तर काय आहे, नीड ऑफ क्लासिफिकेशन. म्हणजे क्लासिफिकेशनची आवश्यकता का बरं पडली, काही तर रिझन असेल ना. तर बघा, all living organisms on the earth have adapted according to geographical region, food ingestion, defense etc. म्हणजेच की या पृथ्वीवर जेवढेही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे हे जिओग्राफिकल रिजननुसार क्लासिफाय केलेले आहे. याच्या आधीपर्यंत फूड इंजेक्शन म्हणजे कशा प्रकारचा तो अन्न ग्रहण करण्याची प्रोसेस जी आहे कशा प्रकारचा आहे, त्याचं हेटेरोट्रॉपिक आहे, ऑटोट्रॉपिक आहे, कार्निवोरस आहे, हर्बिवोरस आहे, अशा प्रकारचं. डिफेन्स म्हणजे सेल्फ डिफेन्ससाठी त्यांच्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये काय काय फरक आहे, अशा प्रकारचे काही बघितले आपण. यावर्षी काय आहे बघा, अकॉर्डिंग टू 2011 सेन्सेस याचा अर्थ की समजून घ्या सर्वे. ओके, अकॉर्डिंग टू 2011 सेन्सेस अराउंड 87 मिलियन स्पेसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर फाउंड ऑन द अर्थ इन्क्लुडिंग लँड अँड द सी. याचा अर्थ काय होतो की आपल्या जमीन म्हणजेच की भूचर आणि पाणी, जलचर, जमीन आणि पाणी या दोघांमधले जर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं आपण जर कॅल्क्युलेशन केलं आहे तर ॲप्रॉक्स किती आहे, 87 मिलियन स्पेसीज आहे. आता 87 मिलियन स्पेसीजला आपल्याला स्टडी करणे पॉसिबल आहे का, वन टाईममध्ये नाही आहे पॉसिबल. मग यांना केव्हा पॉसिबल होणार, जेव्हा आपण यांना क्लासिफाय करू, वेगवेगळ्या ग्रुपमध्ये टाकू आणि त्या ग्रुपमधून मग एका सिंगल पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमला किंवा स्पेसीजला आपण स्टडी करू शकतो. तर या वास्ट नंबर ऑफ 87 मिलियन स्पेसीजला स्टडी करणे पॉसिबल नाही आहे म्हणून क्लासिफिकेशन करण्यात आलं. बघा पॉईंट दिलेला आहे मी, टू स्टडी सच वास्ट नंबर इट वॉज इसेन्शियल टू डिवाइड देम इनटू ग्रुप्स अँड सब ग्रुप्स. म्हणजेच की एवढ्या मोठ्या म्हणजे नंबरला स्टडी करणे कठीण आहे आणि याला स्टडी करण्यासाठी कन्व्हिनियंट होण्यासाठी आपण काय केलं आहे, या 87 मिलियन स्पेसीजला डिवाइड केलं आहे ग्रुप्स आणि सबग्रुप्समध्ये. ते ग्रुप कोणते आहे, सबग्रुप्स कोणते आहे ते आपण पुढे स्टडी करणारच आहे. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का, क्लासिफिकेशन कशासाठी केलेलं आहे आपण. ओके, शाबाश, गुड. आता बघा नेक्स्ट आहे
आपला सो ग्रुप्स अँड सबग्रुप्स वेअर क्रिएटेड कन्सिडरिंग द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि म्हणूनच त्या पर्टिक्युलर कोणत्याही ऑर्गॅनिझमला जेव्हा आपण स्टडी करत आहे त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज काय काय आहे म्हणजे समानता काय काय आहे आणि डिफरन्सेस काय काय म्हणजे विरुद्धता काय काय आहे, याच्या अकॉर्डिंग सिमिलॅरिटीजवाल्यांना वेगळं करण्यात आलं, डिफरन्सेसवाल्यांना वेगळं करण्यात आलं आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज डिफरन्सेस जे जे असेल त्याच्यानुसार त्यांना ग्रुप्समध्ये डिवाईड करण्यात आलं. या प्रकारे क्लासिफिकेशनची सुरुवात झाली. त्याच्यानंतर काय दिलं आहे, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. आता क्लासिफिकेशनचा तर अर्थ आपल्याला समजला आहे, आपण डिवायडेशन करत आहे. बट कोणता आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजेच काय, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. तर याची डेफिनेशन कशा प्रकारची बनेल बघा, द प्रोसेस ऑफ डिवाइडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इनटू ग्रुप्स अँड सबग्रुप्स इज कॉल्ड एज बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. म्हणजेच की लिव्हिंग ऑर्गॅनिझमला ग्रुप्स आणि सबग्रुप्समध्ये डिवाइड करणे या प्रोसेसला आपण काय म्हणतोय, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. इथपर्यंत लक्षात आलं बेटा. बस हेच आपल्याला डेफिनेशन करायची आहे. बायोलॉजिकल क्लासिफिकेशनच्या बेसिसवर मला एक्झॅक्ट डेट इयर आठवण नाही, पण मागील 2 किंवा 3 वर्ष आधी, काहीतरी 2 वर्ष आधी या बेसवर क्वेश्चन विचारण्यात आला होता एन एम एसमध्ये ऑब्जेक्टिव्ह होता, व्हॉट इज द बायोलॉजिकल क्लासिफिकेशनच्या डेफिनेशनच्या बेसिसवर. तर हे सुद्धा आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे की बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ डिवाइडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इनटू ग्रुप्स अँड सब ग्रुप्स इज कॉल्ड एज बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. इथपर्यंत समजलं आहे का बेटा, सांगा मला. बघा, जे बेस क्लिअर असेल ना आपला, तरच आपण अप्पर लेवलचे कन्सेप्ट आधी, याच्यानंतरचे जे कन्सेप्ट आहे एकदम टिपिकल कन्सेप्ट आहे. 7वीमध्ये जे बघितलं आहे आपण 7th स्टँडर्डमध्ये, त्याच्या कंपॅरिझनमध्ये या वर्षीचा जो पॅटर्न आहे मी 10 वेळा सांगत आहे, कन्सेप्च्युअल आहे. ओके. आणि कन्सेप्ट क्लिअर नसेल तर रट्टू पोपट बनून फायदा नाही. मी माझ्या ऑफलाईन बॅचेसमध्ये तेच सांगतोय की तुम्हाला 3 इडियट पिक्चर बघितली असेल ना तुम्ही. 3 इडियटमध्ये एक रॅन्चो असतो आणि एक चतुर असतो. रॅन्चो आणि चतुरमधला बेसिक डिफरन्स काय, चतुर काय असतो, रट्टू पोपट असतो. भलेही ते एक एकदम ब्रँडेड कंपनीमध्ये खूप मोठ्या पोस्टपर्यंत पोचून जातो, कारण की तो रट्टू पोपटपणा करून करून आउट ऑफ मार्क्स घेतोय, टॉपर राहतोय. पण त्याचा रट्टूपणा जे आहे लास्टला त्याला सर्वंट बनवत आहे, दुसऱ्याच्या कंपनीमध्ये काम करणारा बनवत आहे. आणि त्याच्याच जागी जर रॅन्चो बघितला, जो कन्सेप्च्युअल गोष्टी, त्याला सवय काय होती की म्हणजे स्टडीला रट्टा न मारता समजून घेण्यातनी जे मजा आहे, जे लॉजिक लागेल आपल्याला, जे कन्सेप्ट समजणार, त्याच्यामध्ये भलेही आता तुम्ही जे म्हणतात ना उंदराची रेस किंवा सस्याची रेस, या छोट्या छोट्या रेसमध्ये तुम्ही भलेही थोडी पर्सेंटेजनं मागे राहाल, पण पुढे चालून तुम्ही रॅन्चोसारखे बनसाल. रॅन्चोसारखे म्हणजे काय, रॅन्चो काय होता, रॅन्चो होता सायंटिस्ट डायरेक्ट, आणि तो जो होता चतुर ते रॅन्चोच्या मागं लागला होता. विचार करा, जो टॉपर होता त्याच्या ॲकॅडमिक इयर्समध्ये, तो अशा विद्यार्थ्याच्या, अशा पर्सनच्या मागं लागला जो कन्सेप्च्युअल गोष्टीकडे जास्त लक्ष देत होता. आणि तुम्हाला पण तेच करायचं आहे बेटा. इथपर्यंत लक्षात आलं आहे. आता बघा, नेक्स्ट आहे आपला रॉबर्ट विटकर सरांनी, आता बघा क्लासिफिकेशन तर आहे, पण यावर्षी आपल्याला रॉबर्ट विटकर सरांचं क्लासिफिकेशन बघायचं आहे, जे 5 किंगडम क्लासिफिकेशन म्हणून आपण कन्सिडर करतो. आता रॉबर्ट सरांनी जे क्लासिफिकेशन दिलं आहे याच्यामध्ये काही ना काही असेलच, काहीतरी विचार करूनच केलं असेल ना. जर मी समजा इमॅजिन करा, मी माझ्या ऑफलाईन बॅचमध्ये जर म्हटलं आहे की मी माझे जेवढेही विद्यार्थी आहे याच्यामध्ये मी 3 ग्रुप्स डिवाईड केलेले आहे. पहिलं असे विद्यार्थी जे टॉपर आहे, दुसरे असे विद्यार्थी जे खूपच ढप्पू आहे, आणि तिसरे असे विद्यार्थी जे ढप्पू आहे पण काय होत आहे, स्वतःमध्ये ग्रोथ करण्याचा प्रयत्न करत आहे. बरोबर आहे. तर मी काय केलं आहे, त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्सनुसार त्यांना डिवाईड केलं आहे. तसंच रॉबर्ट विटकर सरांनी सुद्धा जेव्हा क्लासिफिकेशन मांडलं, रॉबर्ट विटकर सर कन्सिडर्ड फॉलोइंग क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन. आणि हे क्रायटेरिया जे आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके. तर यांनी कोणते कोणते क्रायटेरिया कन्सिडर केले. क्रायटेरिया म्हणजेच की कशाच्या बेसिसवर क्लासिफिकेशन केलेले आहे, म्हणजे कोणत्या ऑर्गॅनिझमला 5 किंगडमपैकी एका किंगडममध्ये टाकायचं आहे, दुसऱ्या किंगडममध्ये टाकायचं आहे, तिसऱ्या. तर ते हे 5 क्रायटेरिया आहे. या क्रायटेरियाच्या भरोश्यावरच त्यांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे. इथपर्यंत लक्षात आलं आहे बेटा. आता बघा, विटकर कन्सिडर फॉलोइंग क्रायटेरिया. पहिलं कोणतं आहे, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर.
आता याचं मिनिंग पण सांगणार, पहिले रीड आउट करून घेऊ आपण बेटा. कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, मोड ऑफ न्यूट्रिशन, लाईफस्टाईल अँड फायलोजेनेटिक रिलेशनशिप. आता मला अनुभव जे मी सांगतोय, मी मागील विद्यार्थ्यांमध्ये बघितलं आहे जे यावर्षी जे पासआउट आहे NMSमध्ये किंवा म्हणजे एक्झाम दिलेली आहे. आता मला असं लक्षात आलं आहे की जे विद्यार्थी आहे काय करतात, रट्टा मारून टाकतात की रॉबर्ट सरांचे 5 क्रायटेरिया कोणते आहेत, तर हे 5 झाले आमचे. पण असं नाही आहे बेटा, 5 क्रायटेरिया 5 पॉईंट पाठ करणे असं नाही आहे ना. तुम्हाला याच्यामध्ये समजून घ्यावं लागेल की ॲक्च्युअलमध्ये हे जे क्रायटेरिया 5 क्रायटेरिया जे आहे याचा एका क्रायटेरियाचा मिनिंग काय होतोय इथपर्यंतच ना. बस आपण एवढंच बघणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. या 5 क्रायटेरियाचा मिनिंग काय होतो हे जर तुम्हाला समजलं तर तुमचा या चॅप्टरमधला 50% लोड कमी झाला, एवढं मी रिटर्न गॅरंटी देतोय तुम्हाला. फक्त तुम्हाला माहीत असलं पाहिजे की रॉबर्ट सरांचे जे हे 5 क्रायटेरिया आहे, हे 5 क्रायटेरियाचा मिनिंग काय होतो आणि याच्यामध्ये मग सबग्रुप्स म्हणजे बनवलेले आहेत. तर बघा, पहिला कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. आता मी तुम्हाला मिनिंग सांगतोय कॉम्प्लेक्सिटीचा मिनिंग आणि हे याच्यावर पोहोचेल तेव्हा फायलोजेनेटिकचा. आता बघा, कॉम्प्लेक्सिटीचा मिनिंग काय होतो, द स्टेट ऑफ बीइंग कॉम्प्लेक्स अँड डिफिकल्ट टू अंडरस्टँड. म्हणजेच की अशी पर्टिक्युलर गोष्ट ज्याला आपल्याला समजायला कठीण आहे त्या गोष्टीला आपण काय म्हणतोय, कॉम्प्लेक्स आहे म्हणतो. एखाद्याचं बिहेवियर एकदम कधी चांगला, कधी वाईट, कधी भांडखोरपणा करतोय, तर कधी एकदम प्रेमानं बोलतोय, कधी शेअरिंग अँड केअरिंगमध्ये बिलीव्ह करतोय, तर कधी काय करतोय मतलबीपणा करतोय, ॲरोगंटपणा करतोय. तर आपण काय करतोय याचा बिहेवियर काहीतरी खूप समजायला कठीण आहे, कॉम्प्लेक्स बिहेवियर आहे म्हणते, याचा कधीच समजू शकत नाही, कॉम्प्लेक्स पर्सन आहे म्हणतो, समजायला हा पर्सन कठीण आहे. तशाच प्रकारचा हा कॉम्प्लेक्सिटी आहे. म्हणजेच की डिफिकल्ट टू अंडरस्टँड म्हणजे समजायला कठीण असणे. पण काय समजायला, तर सेलचं स्ट्रक्चर जे आपण डिवायडेशन ऑर्गॅनिझममध्ये करत आहे त्या ऑर्गॅनिझममध्ये अशा काही गोष्टी आहे जे समजायला कठीण असेल तर ते म्हणजेच की सेल. आता सांगतोय कशा प्रकारे बघा, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर हा क्रायटेरिया काय आहे की एखाद्या सेल म्हणजे ऑर्गॅनिझमचा जो सेल स्ट्रक्चर आहे तो कॉम्प्लेक्स असेल किंवा सिंपल असेल. कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर म्हणजे कोणता सेल जे आहे किती टिपिकल्ट आहे अंडरस्टँड होण्यासाठी किंवा इझी आहे, या 2 गोष्टीवर. मग काय म्हटलं मी, सेल स्ट्रक्चर एखाद्याचं कसं आहे, टिपिकल टू अंडरस्टँड किंवा इझी आहे, या 2 गोष्टीवर 2 सबग्रुप्स तयार करण्यात आले. ते कोणते आहे बघा, प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे ज्याचा सेल स्ट्रक्चर भरपूर सिंपल आहे. कसा आहे, सिंपल आहे. प्रोकॅरियोटिक सेलचा अर्थ काय होतो, ज्याचा स्ट्रक्चर भरपूर सिंपल आहे. तुम्ही बघितलं असेल लॉंग मॉलिक्युल ऑफ DNA अँड RNA अँड आउटर सेल वॉल असते, प्लाझ्मा मेम्ब्रेन बस झालं, जास्त काही नसतो. कशामध्ये, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. युकॅरियोटिक सेलमध्ये आउटर सेल वॉल असते, इनर वॉल असते, इनर थिन लेअर असतात, प्लाझ्मा मेम्ब्रेन असतात, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गॉल्जी बॉडी, रायबोझोम, अशा खूप मोठ्या स्ट्रक्चरनी म्हणजे ऑर्गॅनेल्सनी तयार झालेला जो सेल आहे, डिफिकल्ट सेल आहे, त्याचं स्ट्रक्चर कॉम्प्लेक्स आहे, कठीण आहे, त्या सेलला काय म्हणतो आपण, युकॅरियोटिक सेल. काय म्हणतोय, युकॅरियोटिक सेल. समजलं आहे का. प्रोकॅरियोटिक सेल म्हणजेच की ज्याचा सेल स्ट्रक्चर इझी आहे, युकॅरियोटिक सेल म्हणजे ज्याचा स्ट्रक्चर कॉम्प्लेक्स आहे. तुम्हाला या इन्फॉर्मेशनवरून समजणारच की प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिकमध्ये बघा, मोस्ट प्रोकॅरियोटिक आर युनिसेल्युलर म्हणजे एक सेलवरनी बनलेले आहे. युकॅरियोटिक आहे मल्टीसेल्युलर, अनेक सेलपासून बनलेले आहे. बरोबर आहे की नाही. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस इज पुअरली डिफाईन्ड ड्यू टू अब्सेन्स ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. म्हणजे मेअरली प्रेझेंट असतो, म्हणजेच की अब्सेंट सारखाच असतो प्रोकॅरियोटिकमध्ये. पण युकॅरियोटिकमध्ये न्यूक्लियस वेल डिफाईन असतो, म्हणजे चांगला क्लिअर डेव्हलप स्ट्रक्चर असतो न्यूक्लियसचा. याच्यामध्ये बघा, प्रोकॅरियोटिकमध्ये न्यूक्लियस इज अब्सेंट डायरेक्टली म्हटलं आहे, आणि युकॅरियोटिकमध्ये न्यूक्लियस इज प्रेझेंट. आता बघा, एका सेलमध्ये न्यूक्लियस अब्सेंट आहे, एका सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे. तर ज्याच्यामध्ये प्रेझेंट न्यूक्लियस आहे त्याची स्टडी करायला टिपिकल जाणार. पॉईंट वाढले ना आपले स्टडी करण्यासाठी, जे आपण पॉईंट कन्सिडर करत आहोत ते पॉईंट वाढले की नाही. त्याच्यानंतर बघा, सेल ऑर्गॅनेल्स सच ॲज प्लास्टिसाइड, मायटोकॉन्ड्रिया, गॉल्जी बॉडीज आर अब्सेंट. मी आत्ता सांगितलं, जे सेल ऑर्गॅनेल्स आहे ते अब्सेंट राहतात आणि युकॅरियोटिकमध्ये प्रेझेंट राहतात. आता एवढं डिटेल स्ट्रक्चर तुम्हाला माहीत असणे हे 6th आणि 7th मध्ये होतं जर तुम्ही स्टडी केलं असेल तर. मी फक्त तुम्हाला एक आयडिया देत आहे प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेलमधला डिफरन्स काय होतो. इथपर्यंत लक्षात आलं बेटा.
100% क्लिअर आहे. ओके, तर आता बघा एकदा रिव्हिजन घेऊ आपण काय काय केलं आहे आपण. सगळ्यात पहिले आवश्यकता कशाला पडली आपल्याला क्लासिफिकेशनची ते बघितलं. आफ्टर दॅट आपण काय बघितलं आहे की रॉबर्ट विटकर सरांनी जे 5 क्रायटेरिया घेतले होते ते कोणते कोणते आहे फक्त इनलिस्ट केलं आहे. आणि आता त्याच्यापैकी जे पहिला क्रायटेरिया कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, तर याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये काय दिलेलं आहे, तर काय दिलेलं आहे बेटा की ऑर्गॅनिझमचा सेल स्ट्रक्चर कॉम्प्लेक्स आहे की सिम्पल इझी टू अंडरस्टँड आहे. बरोबर आहे की नाही. या दोन गोष्टीवर 2 डिवायडेशन करण्यात आले, प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक म्हणजेच की इझी स्ट्रक्चर, युकॅरियोटिक म्हणजेच की कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. म्हणजेच की तुमचा पहिला क्रायटेरियामध्ये कशाची स्टडी करायची आहे तुम्हाला, काय डिवायडेशन केलेलं आहे, प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. इथपर्यंत लक्षात आलं बेटा. ओके, शाबाश. एकदा लगेच तुम्ही स्क्रीनशॉट मारायचं असेल तर मारू शकता. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेलमधला डिफरन्स काय एकदा चेक करून घ्या. स्क्रीनशॉट तर निघणार नाही, ॲप्लिकेशन तेवढा वेल डेव्हलप असल्यामुळे, पण तुम्ही नोट डाऊन करू शकता. पॉज कर, रेकॉर्डेड व्हर्जनमध्ये तुम्ही काय करा, याला पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या. ओके बेटा. आणि मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ लिंक प्रोव्हाइड करणार आहे रेकॉर्डेड व्हर्जनची. आपला स्वतःचा जो ॲप आहे करियर झोन बाय कनोजे सर, या ॲपला तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला फ्री टेस्ट सिरीज भेटणार, त्याच्यानंतर काय भेटणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर भेटणार आहे, कोर्सेस आहे, पेड कोर्सेस आहे, फ्री कोर्सेस आहे, टेस्ट सिरीज. तुम्हाला NMSमध्ये माहीत असेल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे NMS म्हणजे. आणि तुम्ही जेव्हा मोठे असाल तुम्हाला लक्षात येणार की कॉम्पिटेटिव्ह एक महत्त्वाचं आहे. कॉम्पिटिशनमध्ये प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जेवढी जास्त प्रॅक्टिस करसाल तेवढाच बेस्ट स्कोर तुमचा राहणार, एवढं लक्षात ठेवा बेटा. इथपर्यंत क्लिअर आहे. ओके, तुम्ही एकदा बघून घ्या, नोट डाऊन करून घ्यायला. ठीक आहे बेटा. आता बघा नेक्स्ट जे कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम आहे आपण काय करणार आहे नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूया. कारण की व्हिडिओ लेक्चर जास्त मोठा असला तरी बोरिंग असतो, तर छोटा असला पाहिजे पण क्वालिटेड असला पाहिजे. आणि मी तुम्हाला प्रयत्न करणार की जेवढं जास्त क्वालिटी देता येईल तेवढं जास्त, कारण की कन्सेप्ट इज सगळ्यात महत्त्वाचे आहे. रट्टा कामी येणार नाही फ्युचरला बेटा. आता मी माझ्या 10वीच्या बॅचमधला अनुभव सांगतो आहे की त्या विद्यार्थ्यांचा जो 7चा 8चा स्कोर बढी आहे, पण त्याला बेसिक गोष्टीसुद्धा माहीत नाही. का बरं? कारण की त्यावेळेस तो रट्टू पोपट होता. बस त्याला माहिती होतं की मला हे पाठ करायचं आहे आणि ॲन्सर लिहायचं आहे. पण 8वी झालं आहे, 9वी झालं, पण 10वी 12वी याच्यामध्ये जोपर्यंत तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नसणार तोपर्यंत तुम्ही पेपरमध्ये आउट ऑफ किंवा बेस्ट स्कोर करू शकणार नाही, एवढं गॅरंटीमध्ये आहे बेटा. इथपर्यंत लक्षात आलं आहे. चला आज व्हिडिओ लेक्चर थांबूया. याच्यानंतर बघणार आपण नेक्स्ट आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे हे नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करू. तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, एकदा रेकॉर्डेड व्हर्जनमध्ये रिव्हिजन घ्यायची आहे. आणि याच्यावरचे जे मी तुम्हाला याच आपल्या करियर झोन बाय कनोजे सर या ॲपमध्ये फ्री स्टडी मटेरियलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या चॅप्टरचे प्रिंटेड नोट्स आहे ऑलरेडी, त्या नोट्सला तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे तुमच्या नोटबुकमध्ये. नोट्स बघा सगळ्यात मेजर रोल प्ले करतो एक्झाममध्ये, ते म्हणजे आपल्या नोट्स कशा आहे. आणि कनोजे सर म्हटल्यानंतर सायन्सच्या नोट्स म्हणजे सगळ्यात बेस्ट. बघून घ्या एकदा नोट्स बघा, त्याच्या बाहेरचं काहीच येणार नाही. या चॅप्टरच्या नोट्स लिहून घ्यायच्या जेवढं पॉईंट आपले झालेले आहे. इथपर्यंत लक्षात आलं बेटा. ओके, थँक्यू.